काही ठिकाणी फक्त पर्यटन स्थळं नसतात, तर ती एक ऊर्जेचं केंद्र असतात. सातारा जिल्ह्याच्या सातारा कराड पट्ट्यात कृष्णा नदीच्या प्रवाहाप्रमाणेच संत आणि शांत असे एक गाव वसलेलं आहे, सैदापूर. आणि त्याच गावाच्या हृदयस्थानी विराजमान आहेत प्रभू पावकेश्वर. आज आपण फक्त एका मंदिराला भेट नाही देणार आहोत, तर आपण 1000 वर्ष मागे जाणार आहोत, एका अशा काळात जिथं भक्ती आणि कला यांचा संगम झाला होता. मित्रांनो, सातारा जिल्ह्याचा इतिहास म्हटलं की आपल्याला आठवतात किल्ले, सातारा गादी. पण या सह्याद्रीच्या कुशीत अशी अनेक शिवमंदिर आहेत जे आजही काळाशी झुंज देत उभे आहेत. कराड तालुक्यातील सैदापूरचं हे पावकेश्वर मंदिर त्याचपैकी एक आहे. आजच्या या विशेष भागात आपण या मंदिराचा कानाकोपरा अनुभवणार आहोत. माझ्यासोबत चला एका अद्भुत प्रवासावर. इतिहासाची पानं चालली की असं लक्षात येतं की हे मंदिर यादवकालीन स्थापत्यशैलीचा एक वारसा सांगतं. साधारण 11व्या किंवा 12व्या शतकात जेव्हा या भागात शिलाहार किंवा यादवांची सत्ता होती, तेव्हा या मंदिराची उभारणी झाली असावी. या मंदिराच्या बांधकामात हेमाडपंथी शैलीचा वापर करण्यात आलाय. ही अशी शैली आहे जिथे 2 दगडांना जोडण्यासाठी चुना किंवा सिमेंट वापरण्यात जात नाही, तर त्या दगडांमध्ये खाचा पाडून ते एकमेकात लॉक केले जातात. कोणतंही आधुनिक इंजिनिअरिंग नसताना हे दगड कसे बसवले असतील, यालाच म्हणतात इंटरलॉकिंग सिस्टीम. निसर्गाचे कितीही मोठे तडाखे बसले तरीही वास्तू आजही अभेद्य आहे. मंदिराचा सभामंडप हा कोरीव खांबावर पेललेला आहे. प्रत्येक खांबावर असलेली नक्षी ही त्या काळातील समृद्ध कलेचं प्रतीक आहे. आणि जेव्हा आपण गाभाऱ्यात प्रवेश करतो तेव्हा तिथली शांतता आपल्याला अंतर्मुख करते. इथलं शिवलिंग हे पावकेश्वर म्हणून ओळखलं जातं. पावक म्हणजे अग्नी आणि ईश्वर म्हणजे महादेव. अग्नीसारखं तेज आणि महादेवांसारखी शांतता याचा अनुभव इथेच येतो. असं म्हटलं जातं की हे जागृत देवस्थान आहे आणि इथं केलेली प्रार्थना कधीच रिकामी जात नाही. शिवमंदिराचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नंदी. पावकेश्वर मंदिरातील नंदीची मूर्ती अतिशय सुबक आहे. नंदीची नजर थेट शिवलिंगाकडे आहे. भक्तांच्या गराड्यात असूनही ह्या नंदीच्या चेहऱ्यावरची एकाग्रता आपल्याला खूप काही शिकवून जाते. हे मंदिर केवळ दगडाचं बांधकाम नाही, तर ती एक साधना आहे. अनेकांना माहिती नाही, पण या मंदिर परिसरात काही प्राचीन विरगळ आहेत. विरगळ म्हणजे त्या वीरांची स्मारकं ज्यांनी आपल्या भूमीसाठी प्राणार्पण केले. यावरून हे सिद्ध होतं की हे मंदिर फक्त धार्मिक केंद्र नव्हतं, तर ते एक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रही होतं. मंदिराच्या बाहेर असलेल्या पाण्याचा हौद आणि जुन्या वाड्याच्या झाडांच्या पारंब्या या परिसराचं सौंदर्य अधिकच खुलवतात. मित्रांनो, इथं आल्यावर जो अनुभव येतो तो शब्दात सांगणं कठीण आहे. शहराच्या धावपळीपासून दूर फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि मंदिराच्या घंटेचा नाद. आपल्याला वाटतं आपण एक्सप्लोर करायला खूप दूर जायला हवं, पण आपल्या कराडच्या इतक्या जवळ हे रत्न दडलेले आहेत हे आपल्याला माहीतच नाही. आजही मंदिरे ही आपल्याला आव्हान करतात. काळापासून या दगडांची झीज होत आहे. जर आपण आज या वारशाकडे लक्ष दिलं नाही तर पुढच्या पिढीला सांगायला आपल्याकडे फक्त फोटो उरतील. आपली ही न पाहिलेली ठिकाणी सिरीज करण्याचा उद्देश हाच आहे की लोकांनी इथं यावं, हा वारसा पाहावा आणि तो जपण्यासाठी पुढाकार घ्यावा. इतिहास फक्त पुस्तकात वाचायचा नसतो, तो असा अनुभवायचा असतो. पावकेश्वर मंदिर हे आपल्याला आपल्या मुळांशी जोडतं. जर तुम्ही सातारा किंवा कराडमध्ये असाल तर सैदापूरच्या या पावकेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. आणि फक्त भेट देऊ नका, तर इथलं पावित्र्य आणि स्वच्छता राखा, कारण हा दगड नाही, हे आपलं अस्तित्व आहे. पावकेश्वर महादेवाचा हा प्रवास कसा वाटला कमेंट्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आणि आपल्या साताऱ्यातील अशाच दुर्लक्षित पण दैवी ठिकाणांचा प्रवास सुरूच ठेवा. पाहत राहा न पाहिलेली ठिकाणी. भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा सातारा दौरा.